तास। केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिम, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण का दिलं नाही असा खडा प्रश्न रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उपस्थित करून आता मोदींनी जुमलेबाजी बंद करावी असं म्हटलं आहे। अरे मुस्लिम समाजाला आरक्षण या निवडणुकीच्या तोंडावर देत आहे, पण 10 वर्ष पंतप्रधान होताना या देशातल्या अनेक लोकांच्या आरक्षणाचं बिल त्या लोकसभेमध्ये येत होती। का नाही तिथे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं? का नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं? का नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं? ही जुमलेबाजी बस करा मोदी साहेब, ही फसवाफसवी बस करा। आम्हाला एक आरक्षण नको, पण आमच्या भारत मातेचे तुकडे करणारे तुम्ही राज्यकर्ते या देशामध्ये राज्य करायला लायक नाही, हे आजच्या सभेमध्ये आपल्याला सांगायचं आहे। मतांच्या इच्छेने या ठिकाणी नाही आलोय, या भारत मातेचे आपण लेकरं आहोत आणि भारत मातेचं रक्षण करण्यासाठी हातात हात घालून चालण्याचे आता दिवस आलेले आहेत। आणि म्हणून सर्वांना एकच विनंती करतो, अजून 2 मीटिंगला जायचंय हातखंब्याला वगैरे, पण त्यावेळेला त्या बदमाश भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आमच्या उद्धवजी ठाकरेंचा परिवार मोडायचं पाप केलं। शरद पवार साहेबांच्या पक्षाचा परिवार तो संपवण्याचं पाप केलं। बाबांनो सांगा, एखाद्याला चांगल्या कामाच्या वेळेला आशीर्वाद देतो की नाही? आपण लग्नाला गेलो की आशीर्वाद देतो की नाही? आम्ही हत्तीच्या दर्ग्यामध्ये दरवर्षी जातो, उत्सवाच्या आदल्या दिवशी नाही तर उत्सवाच्या दिवशी प्रार्थना करतात आमच्यासाठी, आशीर्वाद आम्हाला देतात। आणि मग आज आशीर्वाद देण्याच्या ऐवजी तुम्ही शाप देताय आणि भारताचे 2 तुकडे करायला निघालेला। आमचा ठाकरे घराण्याचा परिवार संपवून त्या राक्षसाला काय मिळणार आहे? शरद पवार साहेबांचा परिवार संपवून या मोदी आणि अमित शहाला काय मिळणार आहे? तर गद्दारच मिळणार ना, बेईमान लोक मिळणार ना। अरे या गद्दार आणि बेईमान लोकांच्या पेक्षा प्रामाणिकपणे काम करणारे तुम्ही आणि आम्ही हे देशाचे देशसेवक आहोत। आम्ही पैशाच्या मागे नाही धावलो। 50 कोटी, 75 खोके, 50 खोके, अरे आम्हाला हे पैशासाठी हे खासदारकी नाही आहे। ज्या हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विनायक राऊत दादरच्या फुटपाथवर बसून कपबशी विकणारा, सांताक्रूज पश्चिमच्या रात्रशाळेमध्ये जाऊन शाळा शिकणारा हा विनायक राऊत, त्याला या देशाच्या संसदेमध्ये बसण्याचं भाग्य माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या मतदारांच्या माध्यमातून जे मिळाले। भाजपचे आमदार नितेश राणे हे सतत मुस्लिम विरोधात बोलतात, त्यावर उमेदवार नारायण राणे यांनी माफी का मागितली नाही असे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत म्हणाले आणि आज न्यायालयाने त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असंही सांगून भाजपवर हल्ला चढवला। हा सपाट पायाचा आला म्हणून मी पडलो, पण ते म्हणाले नसतीदार नको। आणि त्याचं ते दुसरं काय कर, ते सकाळी उठून भोंगा पसरणारा हा नेपाळी। तर काल 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने चांगला आदेश दिला। या नारायण राणेचे ते चिरंजीव नितेश राणे भाईंदरला गेले, भाईंदरला, आणि भाईंदरच्या एका कार्यक्रमामध्ये मुस्लिमांच्या विरोधात थोडं घाणेरडे शब्द त्यांनी उच्चारले। व्हिडिओ पण तुमच्याकडे आला असेल, मुस्लिमांना जाळून टाका, मुस्लिमांना हद्दपार करा। नारायणराव राणे तुमचे चिरंजीव म्हणतात, त्या शब्दाचं त्या वाक्याचं तुम्ही तिरस्कार का नाही केला, त्याचा निषेध का नाही केला? आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले, मार्क करून घे बंद करून, मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरणाऱ्या या नितेश राणेच्या विरोधात पोलिसांनी केस दाखल करावी।
त्यानंतर केस परवाच्या दिवशी त्या काल त्यांच्यावर दाखल झालेले आहे. आज 3 पिल्लावर जर आपल्या या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आली तर सांगा, आज हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, कधीतरी एका पूर्वीचा अपवाद सोडला तर माननीय उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एक तरी जातीय दंगल झाले का? मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणाले, समोर भंडारी समाजाला उभं केलं, ओबीसी समाजाला उभं केलं, एकमेकाच्या विरोधात लढायला लावलं, डोकी एकमेकाची फोडा म्हणजे त्यांना आनंद होतो, पण सुखाने नांदा हे सांगायला मात्र त्यांचं तोंड गप्प होतं. पण जर उद्यावर हे देवेंद्र फडणवीस आले तर पत्रकार मित्रांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी आमच्या कोकणचा बळी का घेता? केंद्रातील मोदी सरकार मुस्लिम समाजाला अडचणीत आणण्यासाठी नवनवीन कायदे तयार करीत आहे, जेणेकरून हा समाज अडचणीत यावा, असा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे आयोजित सभेत बोलताना केलाय. रेशन कार्ड दिलात, वोटिंग कार्ड दिलात, तरी आम्ही भारतीय नागरिक घोषित करायचं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? जिल्हाधिकारी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जे अधिकारी बसतील त्या अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीचा जन्म दाखला घेऊन जायचा. आता सांगा, ज्यांचं वय 75 वर्ष झाले, ज्यांचे 60 वर्ष वय झाले, त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांना दाखला मिळेल का जन्मतारखेचा? ग्रामपंचायतीचा कारभार जो असेल रेकॉर्ड सरकार सांगते, महाराष्ट्र सरकार 5-15 वर्ष त्यानंतर ते जाऊन टाकलं तरी चालेल. आता मोदी साहेब म्हणतात 70, 75, 80, 85 किती वर्ष झाली तरी ग्रामपंचायतीचा दाखला पाहिजे. याचं कारण असं आहे, आम्ही ज्या वेळेला लोकसभेमध्ये याच्यावर प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली त्यावेळेला हाच प्रश्न आम्ही विचारला, हो तुम्ही आधार कार्ड आम्हाला दिलात, बँकेचे व्यवहार असो, सरकारी कामकाज असो, सरकारी योजना असो, पासपोर्ट असो, ह्या सगळ्यांना तुम्ही आधार कार्ड ग्राह्य धरता, मग NRC ला तुम्ही ग्रामपंचायतीचा दाखला का घेता? उत्तर देऊ शकले नाही. अनेक खासदारांनी आम्ही प्रश्न केला आणि होय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पहिले राजकीय नेते आहेत की त्यांनी ठणकावून सांगितलंय, समान नागरिक कायदा असो, NRC असो, UCC असो, हे कायदे करत असताना कुठल्या एका समाजाला टार्गेट करून कायदे करू नका. भारत मातेच्या हिताचे असतील तेच कायदे करा. आणि NRC ला पहिला विरोध उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला आणि लोकसभेमध्ये मी सुद्धा त्याच्यावर प्रखर विचार मांडले. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना भरभरून मतदान करावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी केले आणि आता क्रांती आणि परिवर्तनाची मशाल पेटवण्याची वेळ आलेली आहे असंही म्हणाले. जे कधी एकत्र न येणारे विचार ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी तशी परिस्थिती काहीतरी निर्माण होते आणि देशामध्ये ही अन्यायकारक परिस्थिती ज्यावेळी निर्माण झालेली आहे म्हणूनच हे आता इंडिया आघाडीचं एकत्र सगळी मंडळी आली आहे आणि प्रत्येकाचा निर्धार केलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यमान केंद्राचं सरकार हलवण्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा निर्धार या सगळ्या मंडळीने केलेला. ज्या वेळी या देशामध्ये अन्याय झालेला आहे त्याच्या वेळी या अन्यायाच्या विरोधामध्ये क्रांतीची मशाल पेटलेली आहे, क्रांती घडलेली आहे आणि ज्यावेळी क्रांती घडते ना त्यावेळी कुठल्या एका समाजामध्ये नसते तर सर्व समाज एक होते. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्र येऊन आपल्याला न्याय मिळवण्यासाठी देश स्वातंत्र्य करण्यासाठी सर्व समाज एकत्र झाला. ती स्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 2024 मध्ये की कुठल्याही परिस्थितीमध्ये
मोदी सरकार घालवायचा हा निर्धार या ठिकाणी सगळ्या मंडळीने केलेला आहे. ज्याच्या वेळी मशाल ही क्रांतीची मशाल आपल्याला पाहायला मिळते, तर परिवर्तनाची खऱ्या अर्थाने लाट आहे. परिवर्तन घडलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की अनेक माझ्या वक्तव्य या ठिकाणी त्यांनी मी फार वेळ घेणार नाही, मुद्द्याच्या 2-3 गोष्टी सांगणार आहे आणि आपली रजा घेणार आहे. हे आपल्याला या कोकणातला असू द्या, देशातला असू द्या, सर्व समाजातील नागरिक आहेत हे एक आशावादी असतात. आपको ये अभी हम लोग देंगे, अभी हम देने वाले है. असं करत करत प्रत्येकाला आपल्या जिम्मेबाजीवरती भारावून ठेवायचं आणि मात्र प्रत्यक्षात काही द्यायचं नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे. मी अनेक महिन्यामध्ये जातो, अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव स्वतः मिळून बसतात. त्याला आम्हाला आता भाषण पण नको आणि मुक्त भाषण पण नको. आम्हाला फक्त आम्ही निर्धार केलेला आहे की कुठल्या परिस्थितीवर मोदी सरकारला आधी घालायचं तुम्ही सांगण्याची गरज नाही. एवढा का आमचा समाज अशिक्षित नाही, तर आधी ज्या क्षेत्रातनं जातोय, ज्या अडचणीतनं जातोय, तर ज्याचं जळतं नाही त्याला कळतं. मग सर्व समाज या ठिकाणी सांगतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी उद्धवजींच्या पाठीशी आहे. उद्धवजींच्या पाठीशी काय आहे, शरद पवार साहेबांच्या पाठीशी काय आहे, राजीवजींच्या पाठीशी. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.